नमस्कार मंडळी, मी रोही स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये. गॅस तर काही संपलाच होता म्हणून पेटवली होती चूल. आता चूल पेटवली म्हणलं चाललं आहे स्वयंपाक, पण पोरांना काही बाजूला ठेवता येत नाही, त्यांना घेऊनच बसले होते मी. तिथं बसल्या ती आणि माझं चाललं एक इकडं टाकले कालवण, एक इकडं आता चपात्याची तयारी. पीठ मळून आणलं आहे आणि माझी पोरं आहे इथे तिला बसवली, रडती ती म्हणजे आधी बसते, पण चालायचं जसा स्वयंपाक झाला कसा बनवून. त्याच्यानंतर त्या शेंगा तिथंच पडलेल्या होत्या, त्या काही आधी उचलायला जमल्या नाही, म्हणून म्हटलं आधी उचलून होता दूध ठेवलं होतं तापवायला आणि म्हटलं ह्या शेंगांची रवानगी आता वरच्या घरात करावं, कारण का ते काही वाळणार नाही, पाऊस तर येणार, सारख्या उचलून साचून 4-4 शेंगा इकडं तिकडं होतं ते. त्यापेक्षा त्यांना तिकडं निवांत नेऊन टाकलेल्याच बरं. एवढ्या गोण्यांभर शेंगा वाळल्या, पण त्या काही वाळणार. त्या कालच्या पावसाने अशी हालत झाली होती या गोठ्याची. तर त्यांना शेण काढणं आहे गरजेचं आहे, झाडून घेणं गरजेचं आहे. म्हटलं आता चला, आता काय मागं पुढं बघायचं आहे ते आपल्यालाच करायला लागणार आहे, कशाला बघायचं मागं पुढं कोण करेन. घेतलं उरकून मग त्याच्यानंतर मग लाकड चुलीला लाकूड तर पाहिजे ना. म्हटलं आता येता लाकडंही घेऊन येऊ द्या. परत पाऊस आला तर भिजायचे, घेऊन आले. आणि मुलांना लागतो डाळ भात, मग डाळ भात काय आता म्हटलं आता एवढ्यासाठी काय याच्यात शिजवणं योग्य नाही, ढोपा बिपात. मग डायरेक्ट बोट घेऊन कुकर लावला. नो टेन्शन, म्हणजे झाकू नाही राहील, पाकू नाही राहील, त्याच्यात काही कचरा बिचरा उठ. डाळ घेतली होती करून, मग भात लावला होता. घेऊ होता बाकीची कामं उठणं. तर भांडी घासून घेतली, त्याच्यातही ती लुडबुड करत होती ना, तर कपडे घासायची, तर पोर बघायचं झालं. भांडे घासताना पूर्ण भिजली होती, आता कपडे धुताना. आणि हे आजचं नाही, हे रोजचं जे तिचं ते. झोपली तर ठीक, नाही तर मग हे असं चाललेलं असतं. चालते आता लहान आहे, त्यांना सांभाळायची गरज आहे, पण आता नाही. आता त्यांना हे इथं बसली, मी कपडे धुते चालले. होईल आता ती पण मोठी होईल, जेव्हा कळेल तिला समजेल तेव्हा नाही घ्यायची मागं पुढं. पण आता बारीक आहे, त्यांना गरज आहे सांभाळायची. पण आमची माणसं नसतात ते घरी, चालायचं तर एवढं तर सण केलंच पाहिजे ना. आता ज्याची घरभर माणसं जरी असली, तरी ज्याची मुलं त्यालाच सांभाळायला लागतात. कुणाला म्हणता येत नाही बाबा माझं असं आहे, माझं तसं आहे, मग माझ्यासाठी थांबा. कारण प्रत्येकजणांना प्रत्येकाचं काम अप्रूप असतं, आपल्या कामासाठी कोण थांबत नाही. त्याच्यासाठी मी कोणाला काही म्हणत नाही बाबा थांबा माझ्यासाठी, माझी पोरं सांभाळा, असं काय. ठीक आहे, आज त्यांना गरज आहे, नाही आहे, उद्या होतील मोठी, काही तशीच नाही राहणार ती. चालतंय. पाणी आलं म्हटलं भरावा पाणी, पण ते पाण्याचं काय जरा गडूळच आलं. संध्याकाळचा स्वयंपाक घेतला बनवून, पोरंही आहे तिथे आजूबाजूला. हे बघा असं चाललंय त्यांचं, म्हणजे नता रडू काय काय करू अशी तर आहे तिची. आणि आता भाकरी करायला घेतली, या कसं काय आणि कसं आता कसं हे करायचं म्हटलं तर चाललंय. आता चाललंय भाकरी घेतल्या करून, तोपर्यंत त्या पिठाचं पारा आला आणि म्हणजे त्याचा हात खराब असेल. तू जेवलाय खावलाय, त्याचा हात स्वच्छ आहे, त्याच्यामुळे मी काय नाही म्हटलं. इकडे चालले आपलं चुलीवर भाकर भाजायचं काम. तर इथं पार पिठाने भरली माझीच नाव सोनू, तर पार खाली मातीने भरली होती. म्हटलं आता हे काय आता करावं, उरकावा, कारण का परत त्यांना घेतलं तर उशीर होईल, परत जेवायचा टाईम चालायचंच होतं. मग घेतलं जेवण खावणं झाल्यानंतर ही भांडी घासणं म्हणजे मोठा टास्क आहे, कारण का काळी निळी भांडी. सोनू काय किरकिर चाललेली होती, पटापटा भांडी घासली. असा होता आजचा माझा दिवस. 19-20 होत करत दिवस संपला. चालतंय, व्हिडिओ पाहिला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत गुड नाईट.